नमस्कार मित्रांनो, आपल्या जीवनात आपल्याला जे काही लागू आहे, जसे की लाभ हानी, नाती, अहंकार, ह्या सगळ्या गोष्टी आत्मेला लागू होत नाहीत, हेच तुकाराम महाराज या अभंगातून सांगत आहे. आजचा अभंग आहे, मृगजळा काय करावा उतार, पावावया पार पैलथडी, खापराचे होन खेळती लेकुरे, कोणत्या व्यवहारे लाभहानी, मंगळदायके करीती कुमारी, काय त्यांची खरी सोयरी, स्वप्नीचे जे सुख दुःख झाले काही, जागृती तो नाही साच भाव, सारी झाली मेली लटिके वचन, बद्ध मुक्त क्षीण तुका म्हणे. या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात, मृगजळा काय करावा उतार, पावावया पार पैलथडी. मृगजळाची नदी पार करण्यासाठी पाय उतार व्हावे लागत नाही. खापराचे होन खेळती लेकुरे, कोणत्या व्यवहारे लाभहानी. खापराच्या खोट्या पैशांनी लहान मुले खेळतात, त्यात खरोखरचे आर्थिक लाभहानी नसते. मंगळदायके करीती कुमारी, काय त्यांची खरी सोयरी. लहान मुली बाहुला बाहुलींचे लग्न लावतात, पण त्यात खरे नाते जोडले जात नाही. स्वप्नीचे जे सुख दुःख झाले काही, जागृती तो नाही साच भाव. स्वप्नातील सुखदुःखांशी जागृतीमधील जीवनात काही संबंध नसतो. सारी झाली मेली लटिके वचन, बद्ध मुक्त क्षीण तुका म्हणे. खेळाच्या पटावर सोंगाटे मरतात. जगात हे जसे खोटे असतात, तसेच बद्धता, मुक्तता हे शब्द आत्मेला लागू पडत नाही, असे तुकाराम महाराज म्हणतात. जय हरी विठ्ठल.